ज्याच्यामध्ये तुम्ही खूप कमी भांडवलमध्ये आणि खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता। ज्याच्यामध्ये रँडमली मी थोडी तुम्हाला माहिती सुद्धा सांगणार आहे आणि प्रत्येक नाईटीची आपण डिटेल्स पण बघूया। आणि पॉलिस्टर कॉटन असतं, याच्यामध्ये सॅटिन बेसमध्ये पण नाईटी येते। आपल्याकडे नाईटी 60 रुपयापासून स्टार्टिंग आहे, जी तुम्हाला सॅटिन मटेरियल मध्ये मिळणार आहे। जसं तुम्ही इथे क्वालिटी घेणार त्या पद्धतीने घरातून खूप कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये चालू होतं, पण जर दुकान आपण सेटअप केलं तर दुकानाचं आपल्याला इंटेरियर सेट करावं लागतं। जसं लाइटिंग आहे, टेबल्स आहे, चेअर्स आहे, अशा सगळ्या गोष्टी आपल्या ज्याच्यामध्ये आपल्याला असंख्य पॅटर्न, असंख्य डिझाईन्स मिळत असतात या ठिकाणी। जसं हे कलेक्शन तुम्ही बघत आहात, अगदी सुंदर आणि छान आहे। छोट्या बुटीच्या कॉन्सेप्ट मध्ये आहे, ज्यावर तुम्हाला मॅचिंगचं बटन कॉन्सेप्ट आहे। या ठिकाणी एकदा या, आपल्याकडे मराठी लँग्वेजचे सेल्स पर्सन आहे, म्हणजे की एक आपलं आपुलकीचे व्यक्ती मिळालं म्हणजे की त्या ठिकाणी आपला प्रश्न संपला। सगळ्यात कमी बजेटमध्ये व्यवसाय नेमकं कुठला सुरू होऊ शकतो? आणि बरेच लोक विचार करतात की कुठलाही व्यवसाय सुरू करायला खूप काही भांडवल लागतं, खूप काही पैसे गुंतवावे लागतात। तर मंडळी, आज खास त्याच लोकांसाठी आहे ज्यांच्या डोक्यात हा प्रश्न कधीपासून येत आहे। तर मंडळी, खास म्हणजे की मी आज तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आलेली आहे नाईटीचं, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप कमी भांडवलमध्ये आणि खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता। ज्याच्यामध्ये रँडमली मी थोडी तुम्हाला माहिती सुद्धा सांगणार आहे आणि प्रत्येक नाईटीची आपण डिटेल्स पण बघूया। ज्याच्यामध्ये पहिलं कलेक्शन बघत आहात, रिओन फॅब्रिक मध्ये आहे। अगदी जबरदस्त हे फॅब्रिक असणार आहे, ज्यामध्ये अगदी छानपैकी नेक पॅटर्न तुम्ही बघत आहात, खूप सुंदर आहे। आता नाईटी म्हटलं की सगळ्या महिला जसं कुर्ती घेताना डिस्कशन करतात, खूप जास्त दुकानदाराचं डोकं खातात, तसं नाईटी घेताना सुद्धा महिला डोकं खात असतात। असंच पॅटर्न पाहिजे आहे, गळ्याचं असंच पाहिजे, चेन पाहिजे, बटन पाहिजे, म्हणजे की समथिंग समथिंग भरपूर काही। आता तुम्ही समजून घ्या की महिला कसं आपल्याशी डिस्कशन करतात, जो व्यापारी असतो ते। नंतर आपण बघणार आहोत मोठ्या अशा फ्लावर प्रिंट मध्ये, अगदी सुंदर आहे। गळ्यावर छानपैकी यावर पाइपिंग दिलेली आहे, छानपैकी सुंदरसं तुम्हाला फॅन्सी 2 बटन या ठिकाणी दिलेलं आहे। आता मी मगाशी तुम्हाला म्हटली की जे पण ग्राहक येतात आपल्याकडे, ते ग्राहक प्रत्येक जण असं सांगतं की मला चेन पॅटर्न पाहिजे किंवा बटन पॅटर्न पाहिजे किंवा गळ्याचं असं पॅटर्न पाहिजे, म्हणून तुमच्यासाठी खास ही नाईटी बेस्ट आहे। जर तुम्ही तुमच्या ग्राहकांना म्हटले ते की आम्हाला बटन पॅटर्न मध्ये पाहिजे, तर तुम्ही अशा बटन पॅटर्न मध्ये सुद्धा त्यांना देऊ शकता। आणि राहिलं याच्यामध्ये फॅब्रिक, याच्यामध्ये कॉटन असतं, रिओन असतं, होजरी असतं, अल्फाईन असतं आणि पॉलिस्टर कॉटन असतं। याच्यामध्ये सॅटिन बेसमध्ये पण नाईटी येते। आपल्याकडे नाईटी 60 रुपयापासून स्टार्टिंग आहे, जी तुम्हाला सॅटिन मटेरियल मध्ये मिळणार आहे। जसं तुम्ही इथे क्वालिटी घेणार त्या पद्धतीने तुम्हाला नाईटीचं कलेक्शन मिळणार आहे। इथे बघू शकता, हे तुम्हाला जे पॉलिस्टर कॉटन आहे ना, त्याच्यामध्ये ही नाईटी इथे तुम्हाला मिळणार आहे। अगदी छान आहे। कमीत कमी म्हणजे की 4, 6, 8चं बस इनफ आहे। 8 पीसचं सेट असतं, तेवढं तुम्हाला सेट टू सेट सगळे कलेक्शन परचेस करायचे आहे, कारण की तुम्हाला तुमच्या ग्राहकांना कलर ऑप्शन, डिझाईन ऑप्शन द्यायचं आहे म्हणून। इथून तुम्हाला कलर ऑप्शनचं नाही मिळत, कारण की जे पण काही आपल्याकडे बंच असतं त्या पद्धतीने आपल्याला कलेक्शन जे आहे सेट टू सेट घ्यायचं असतं। आता याच्यामध्ये 3 पीस आहेत। आता आय थिंक मगाशी आपण ही जी नाईटी बघितली त्याचाच तुम्हाला या ठिकाणी कलर मिळणार आहे। हे बघा, प्रत्येक नाईटी सोबत तुम्हाला कलर मिळणार आहे। हे 3 पीसचे सेट आहे, जसं 3, 4, 6, 8 अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण बंच घ्यावं लागतं। एखाद्या महिलेला लाल नाही आवडला, पिवळा नाही आवडला, म्हणजे की तुम्ही त्यांना कलर ऑप्शन देऊ शकता, म्हणून तुम्हाला इथून कलेक्शन बंच टू बंच घ्यायचे। नेक्स्ट आपण बघूया, अगदी सुंदरसं तुम्हाला होजरी क्लॉथ मध्ये ही नाईटी या ठिकाणी मिळणार आहे। आणि हे जे प्रॉडक्ट असं आहे ना मंडळी, तुम्ही आरामात घरातून किंवा दुकानातून स्टार्टअप करू शकता। घरातून खूप कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये चालू होतं, पण जर दुकान आपण सेटअप केलं तर दुकानाचं आपल्याला इंटेरियर सेट करावं लागतं। जसं लाइटिंग आहे, टेबल्स आहे, चेअर्स आहे, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला इंटेरियर आपल्याला थोडंसं सेटअप करायला थोडा वेळ लागतो आणि त्याला पण थोडं इन्व्हेस्टमेंट करावं लागतं। म्हणून स्टार्टिंग आपण घरातूनही करू शकतो, दुकानातून असलं तर अतिउत्तम आहे। दुकानात असे हँगिंग करू शकतो किंवा डमीला आपण वेअर करू शकतो, तर त्या पद्धतीने थोडं इम्प्रेशन दुकानाचं वेगळं पडत असतं। आणि जास्तीत जास्त महिलांचा दुकानावर जास्त विश्वास असतो। घरातून ज्या महिला करतात ते बार्गेनिंग करतात, कमी जास्त करतात, त्याच्यामुळे त्यांचं इन्व्हेस्टमेंट थोडंसं कमी होत जातं। जसं तुम्ही ही नाईटी बघत आहात, होजरी क्लॉथ मध्ये आहे। होजरी हे फॅब्रिक असं आहे की एकदम शरीरासाठी गरम असतं, एकदम सॉफ्ट असतं, म्हणजे हिवाळ्यासाठी बेस्ट हे फॅब्रिक आहे। तर तुम्ही आपल्या ग्राहकांना येत्या हिवाळ्यात हे असे सुंदर कलेक्शन देऊ शकतात आणि घरातून सुरू करू शकता हे प्रॉडक्ट ठेवून। ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत अगदी छान प्युअर कॉटन मध्ये आहे। आता या फॅब्रिकला तर काही शब्दच नाही, कारण कॉटन ही फॅब्रिक आहे, असं आहे की उन्हाळा असेल, पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल, तर त्या प्रत्येक तिघ ऋतूंमध्ये चालणारं हे फॅब्रिक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला असंख्य पॅटर्न, असंख्य डिझाईन्स मिळत असतात या ठिकाणी। जसं हे कलेक्शन तुम्ही बघत आहात, अगदी सुंदर आणि छान आहे। छोट्या बुटीच्या कॉन्सेप्ट मध्ये आहे, ज्यावर तुम्हाला मॅचिंगचं बटन कॉन्सेप्ट आहे।
इथे डार्क शेड आहे, आतमध्ये लाईट आहे. या साईडला पण छानपैकी डबल स्लीवचं तुम्हाला यामध्ये पॅटर्न दिलेला आहे. बघू शकता अगदी छान छान नाईटीमध्ये या ठिकाणी तुम्हाला कॉन्सेप्ट मिळत असतात. होलसेलमध्ये बंच टू बंच घ्यायचा आहे, कारण की हा व्यवसाय असा आहे की 12ही महिने चालतो. आपल्या डेलीवर प्रिंटेड साड्या कशा 12ही महिने चालतात, त्याच पद्धतीने हे कलेक्शन असं आहे की 12ही महिने चालतं आणि 12ही महिने त्याची डिमांड तेवढी वाढत असते. त्यानंतर आपण बघूया मोठ्या साईजमध्ये अगदी सुंदरसं फॅब्रिक आहे, रिओन फॅब्रिकमध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं असतं की नाईटी हे फॅब्रिक आहे, याच्यामध्ये सायझेस सुद्धा येत असतात. तर बऱ्याच महिला सायझेसची डिमांड करत असतात. आपल्याकडे एल एक्सेल, डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल, 4 एक्सेल पर्यंत नाईटीचं कलेक्शन आपल्याला मिळत असतं. या ठिकाणी एकदा या, आपल्याकडे मराठी लँग्वेजचे सेल्स पर्सन आहे, म्हणजे की एक आपलं आपुलकीचे व्यक्ती मिळालं म्हणजे की त्या ठिकाणी आपला प्रश्न संपला. इथे आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण गाईडनेस दिली जाते. हा व्यवसाय कमी बजेट आणि कमी भांडवलमध्ये सुरू होणारा हा एक प्रॉडक्ट आहे, जो तुम्ही घरातून किंवा दुकानातून स्टार्टअप करू शकता. आता आपला टॉपिक होता, तो तुमच्या लक्षात आला असेल की नेमकं कमी बजेटमध्ये कुठला व्यवसाय सुरू करू शकतो. तर हाच हे प्रॉडक्ट ठेवून तुम्ही आपला व्यवसाय घरातून दुकानातून सुरू करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.